हरिओम. आजच्या अतिथींचं म्हणजे डॉक्टर नैना झोपे मॅम, तसेच आपल्या डिपार्टमेंटचे संचालक डॉक्टर देवानंद सोनार सर आणि प्राध्यापक ज्योती वाघ या सगळ्यांसोबतच या तिघांसोबतच सर्वांचे मी या कार्यक्रमात या व्याख्यानात आज स्वागत करते. थोडक्यात मॅमचा परिचय करते. डॉक्टर नैना झोपे मॅम, डॉक्टर नैना अरुण झोपे, LLB, LLM, नेट लॉ आणि PhD अशा पदव्या मॅडमांनी संपादित केलेल्या आहेत. तसेच लॉ विषयात बरेच वर्कशॉप अटेंड केलेले आहेत. 5 आर्टिकल इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रकाशित आहेत. 8 आर्टिकल इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रकाशित आहेत. ऑनलाईन जर्नल मध्ये सुद्धा आर्टिकल प्रकाशित आहेत. 4 बुक मॅडमांनी लॉ विषयावर लिहिलेले आहेत. ग्रँड अकॅडमिक पोर्टलवर ह्युमन राईट्सवर एक चॅप्टर लिहिलेले आहेत. तसेच मॅडमांना बरेचसे सन्मानही मिळालेले आहेत, अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. त्या अवॉर्ड्स बद्दल मी थोडक्यात माहिती सांगेल. आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार मॅडमांना ग्लोबल मॅनेजमेंट काउन्सिल तर्फे 2018 मध्ये मिळालेला आहे. तसेच खानदेशची रणरागिणी पुरस्कार संशोधन क्षेत्रात हा पुरस्कार मॅडमांना मिळालेला आहे आणि हा पुरस्कार सेंट्रल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन तर्फे 2021 मध्ये मॅडमांना मिळालेला आहे. तसेच समाजभूषण पुरस्कार हा सेंट्रल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन तर्फे मॅडमांना मिळालेला आहे. मॅडमांना मानद PhD पण मिळालेली आहे आणि साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी USA तर्फे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन मध्ये मानद PhD 2021 मध्ये मॅडमांना मिळालेली आहे. मेंबर ऑफ ग्लासियर जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्च अहमदाबाद त्या मेंबर आहेत. वुमेन ऑर्गनायझेशन ऑफ जळगाव सेंट्रल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन नवी दिल्ली, काउन्सिलर अँड गाईड इन डील डिपार्टमेंट KBC NMU, JJTTU राजस्थान, असिस्टंट प्रोफेसर आणि सध्या त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून डॉक्टर उल्हास पाटील लॉ कॉलेज जळगाव येथे कार्यरत आहेत. तर अशा या आपल्या आजच्या ज्या अतिथी आहेत डॉक्टर नैना झोपे मॅडम, त्यांना मी सांगेल की त्यांनी आपले मनोगत आमच्या समोर व्यक्त करावे आणि आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना लाभावे अशी मी मॅडमांना विनंती करते. धन्यवाद. मॅडम. थँक्यू दर्शना मॅम. हॅलो, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का? हो 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 यस मॅडम, येतोय माझा आवाज. ओके, थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू दर्शना मॅम. फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी वॉर्म गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम. पण माझा जो टॉपिक आहे तो आहे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी ऑफ वुमेन. आता आपण जे इथे समोरासमोर एकमेकांना बघतो आहे, तर हे फक्त कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? तर इंटरनेटमुळे. तर हे जी काही टेक्नॉलॉजी आहे, आता आपण पाहतो की जेव्हा आपण ओल्ड एज पासून मॉडर्न एज पर्यंत ज्या वेळेस आपण डेव्हलपमेंट्स पाहतो आहे, तर त्या काय आहेत? दे आर द टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स फॉर द बेनिफिट ऑफ द और कन्व्हिनियन्स ऑफ द मॅन. म्हणजे माणसांच्या सोयीसाठी त्या काय आहेत? टेक्नॉलॉजी जे आहे, तंत्रज्ञान जे आहे, तर ते तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित झालेलं आहे आणि त्यामुळे आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसून एकमेकांच्या समोर आपले मनोगत किंवा जे काही आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करू शकतोय. बरोबर. आणि कोरोनामुळे तर आता हे खूपच जास्त इसेन्शियल झालेलं आहे, महत्वाचं झालेलं आहे. तर ही जी काही टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत, प्रत्येक गोष्टीला जसं आपण म्हणतो की नाण्याला 2 बाजू असतात, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. एक असते ती पॉझिटिव्ह आणि एक असते ती निगेटिव्ह. म्हणजे काही ऍडव्हान्टेजेस असतात, काही फायदे असतात, काही तोटे असतात. म्हणजे फायदे तोटे असतील, मेरिट डिमेरिट्स असतील. तर ह्या गोष्टी आता तुम्ही सोशल मीडिया प्रत्येक जण जो आहे, म्हणजे या ठिकाणी जो जो या मीटिंगला जॉईन केलेला आहे त्यांना प्रत्येकाला माहित आहे की सोशल मीडिया काय आहे, इंटरनेट काय आहे, त्या फॅसिलिटीज आपण पूर्ण त्या वापरतो आहे. तर त्या सोशल मीडिया काय आहे ते मी तुम्हाला नाही सांगणार आहे,
कारण काय की प्रत्येक जणाला त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती प्रत्येकाला आहे. आणि म्हणून आपण जे तुम्हाला माहित नाही, ज्यासाठी तुम्हाला सुरक्षिततेसाठी तुम्हाला ज्या गोष्टी अवेअर करणं, जागृती करणं हे महत्वाचं आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगणार आहे. आता जसं सुरुवातीला ज्यावेळेस आपण म्हणतो की आपली जी काही संस्कृती आहे ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, पुरुषांना जास्त महत्व जे आहे ते दिलं जातं. तर सुरुवातीला जेव्हा आपल्या आई वडिलांच्या वेळेस बघा तुम्ही, तर त्यावेळेला 7च्या आत घरात, म्हणजे 7च्या आधी सगळ्या ज्या काही मुली असतील त्यांनी घरात यायला पाहिजे अशी एक सिस्टीम जी आहे, म्हणजे ती असं लिहिलेलं कुठेही नाहीये, पण ती काय आहे इनहेरंट, म्हणजे प्रचलित अशी प्रथा होती की 7च्या आत प्रत्येक जी काही मुलगी असेल तिने घरात यायला पाहिजे. कशासाठी? फॉर द सिक्युरिटी, त्यांची सुरक्षितता. कारण अंधार पडल्यानंतर जेव्हा त्या मुली बाहेर राहतील तर त्या बाहेर, घराच्या बाहेर त्या सुरक्षित नाहीये असं त्यावेळेला समजलं जात होतं, बरोबर. पण आता घराच्या बाहेरच नाही तर घरामध्ये सुद्धा ज्या काही स्त्रिया असतील किंवा ज्या काही मुली असतील तर त्या सुरक्षित आहे असं आपण म्हणू शकत नाहीये. आता जसं वेळेनुसार प्रत्येकाला चेंज व्हावं लागतं, त्यानुसार आपल्याला 7 नंतर सुद्धा काही ड्युटीज ज्या असतील, आपली जे कर्तव्य आहे ते आपल्याला पूर्ण करावे लागत असतात. त्यामुळे आपल्याला 7च्या आत असं हे रिस्ट्रिक्शन जरी नसलं तरी सुद्धा काही इतर रिस्ट्रिक्शन्स आपल्यावरती आलेले आहे. तर हे फिजिकली तुमची सुरक्षितता, म्हणजे जेव्हा शारीरिक सुरक्षितता, समोरच्या समोर, जेव्हा समोरासमोर तुमची सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये, म्हणजे एक तुमचं जे काही कम्फर्ट झोन आहे, जो तुमचा कम्फर्टेबल झोन आहे, म्हणजे तुमचं घर जे तुम्हाला जास्त सुरक्षित वाटत असतं त्या ठिकाणी तुम्ही यायचा प्रयत्न करत असतात, बरोबर. पण यामध्ये मग तुम्ही त्यावेळेला मुलींना काय सांगत होते की तुम्ही कराटे शिकून घ्या किंवा तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी उपाययोजना ज्या असतील, रिमेडीज ज्या असतील त्या तुम्ही तुमच्या मुलींना किंवा आपण आपल्या मुलींना किंवा स्वतःसाठी आपण त्या उपाययोजना करत होतो, बरोबर. मग काय, तुम्ही मिरचीचा स्प्रे ठेवा, म्हणजे अशा प्रकारचे पोलिसांकडनं सुद्धा अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या अवेअर केल्या जात होत्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी. तरी आपण पाहतो आहे की आता सुद्धा बाहेर स्त्रिया ज्या आहेत त्या सुरक्षित नाहीये, घरामध्ये सुद्धा त्या सुरक्षित नाही. आपण खूप न्यूजपेपरमध्ये पाहतो की घरातल्या घरामध्ये सुद्धा त्यांच्यावरती अत्याचार किंवा जे इलिगल थिंग्स आहे, ज्या बेकायदेशीर गोष्टी आहेत ते त्यांच्या बाबत घडत आहे, बरोबर. तर आता याच्यासाठी मला एक वाक्य तुम्हाला एक म्हणावं असं वाटतं की क्या कर लेगी बनकर विश्व की महाशक्ती, क्या कर लेगी बनकर विश्व की महाशक्ती, अगर लड़की अकेले सड़कों पे नहीं चल सकती. क्या कर लेगी बनकर विश्व की महाशक्ती, अगर लड़की अकेली सड़कों में नहीं चल सकती, बरोबर. म्हणजे जर मुलगी रस्त्यांवरती जर एकटी ती सुरक्षित नाहीये तर आपण भारत हा एक महाशक्ती बनून आपण काय मिळवून घेणार आहे, बरोबर. आपल्याला माहिती की आपले जे काही थोर पुरुष होऊन गेलेले आहे किंवा बाबासाहेब आंबेडकर वगैरे, त्यांनी काय म्हटलेलं होतं की ज्या स्त्रियांची, स्वामी विवेकानंदांनी म्हटलेले की तुम्हाला देशाची जर प्रगती बघायची असेल तर त्या देशामधल्या स्त्रियांची काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे, त्यावरनं त्या देशाची परिस्थिती तुम्ही विचारात घेऊ शकता किंवा त्याप्रमाणे तुम्ही त्याचं मेजरमेंट जे आहे ते करू शकता. तर यासाठी आता आपण हा जो विषय घेतलेला आहे हा फक्त स्त्रियांसाठी नाहीये, पण बेसिकली याच्यामध्ये ज्या जास्त जे मला पार्टिसिपंट दिसत आहे त्या वुमेन्स आहे, म्हणजे ह्या पुरुषांसाठी पण आहे, असं नाहीये की हा फक्त स्त्रियांसाठीचा विषय आहे. तर यामध्ये जेव्हा आपण सायबर सिक्युरिटी, तर सायबर म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखाद्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करता आहे किंवा तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, टेक्नॉलॉजी काय आहे, मग कम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, तुम्ही ईमेल मधून करत असाल किंवा सोशल मीडिया मधून कोणती तरी इन्फॉर्मेशन तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करता आहे, तर त्याला आपण सायबर असं शब्द वापरतो. म्हणजे काय की कम्प्युटरचा वापर करून जी गोष्ट केली जाते त्याला आपण सायबर असा शब्द आपल्या इझी लँग्वेज मध्ये आपण त्याची डेफिनेशन जी आहे ती करू शकतो, कारण आपण टेक्नॉलॉजिकल ऍस्पेक्ट किंवा टेक्निकल डेफिनेशन जे आहे त्या नाही पाहणार आहे. तर सरळ भाषेत काय की जेव्हा तुम्ही एखाद्या कम्प्युटरचा, इंटरनेटचा वापर करून जेव्हा कोणतीही गोष्ट करत असतात तर त्याला आपण सायबर असा टेक्नॉलॉजिकल वर्ड जो आहे याच्यामध्ये वापरतो. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती की हे काय आहे, व्हर्च्युअल आहे, दिखाऊ आहे, आभासी आहे, बॉर्डरलेस आहे. आपण आज पाहतो आहे की मी जळगावमध्ये आहे किंवा मी ज्या एरियामध्ये आहे, मी कालिका माता मंदिराजवळ असेल, कोणी MJ कॉलेज जवळ असेल किंवा कोणी जळगाव असेल, कोणी धुळे असेल, कोणी वसई, पुणे, मुंबई, ज्या ज्या ठिकाणचे असतील त्या ठिकाणाहून, म्हणजे याला काय आहे
ज्युरिस्डिक्शन नाहीये, अधिकार क्षेत्र नाहीये, किंवा एखादी अशी लिमिट नाहीये, मर्यादा नाहीये, एक अधिकार क्षेत्र नाहीये की तुम्ही याच ठिकाणी असलं पाहिजे. अँड ऑफर्स अनॉनिमिटी, म्हणजे तुम्ही मला या ठिकाणी जे नावं टाकलेले दिसत आहे, आता समजा मी माझं नाव टाकलेलं असेल, समजा नैना झोपे, पण हे नाहीये, हे जरुरी नाहीये तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहे. तर तुमच्या व्हिडिओच्या मागे जे नाव टाकलेलं आहे तुम्ही त्याच्या मागे जरी लेडीजचं म्हणजे मुलींचं नाव टाकलेलं असेल, मुलाचं नाव टाकलेलं, त्यामध्ये रिअली तो पर्सन आहे किंवा नाहीये हे मी नाही सांगू शकत आहे. कारण काय याच्यामध्ये काय अनोनिमस म्हणजे निनावी, तुम्ही नाव दिसत आहे मला या ठिकाणी, ज्यांचे व्हिडिओ आहे ते मला दिसत आहेत, समजा की हे लेडीज आहे, लेडीजचं नाव आहे आणि ही लेडीजच आहे असं आपण प्रिझ्युम करतो, फक्त आपण गृहीत धरतो तसं. पण प्रत्येक वेळेला आता असं असेलच असं नाहीये, बरोबर. म्हणजे काय की त्या ठिकाणीच तुमचा विश्वास जो आहे तो हे होतो की एखाद्या मुलीचं नाव घेतलेलं असतं, मुलीचा फोटो त्यांनी डिस्प्ले स्टेटस वरती ठेवलेला असतो, डिस्प्ले केलेला असतो, पण त्याच्या मागे एखादा मुलगा ते अकाउंट जे आहे किंवा ती जी हे आहे ते ऑपरेट करत असतो. म्हणजे काय अनॉनिमस म्हणजे निनावी पद्धतीने या प्रकारे यामध्ये सायबरमध्ये ह्या गोष्टी होत असतात. नंतर यामध्ये आपल्याला माहिती की यामधली जी इंटरॅक्शन आहे ती काय असते, सोशल ग्रुप्स जे आहे ते तयार होत असतात. तुम्ही पाहिलं असेल की व्हॉट्सअप, तुम्ही स्वतःच जर पाहिलं तर तुम्ही निदान कमीत कमी एक जण जो आहे तो 10-15 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तरी ऍड झालेला असतो. म्हणजे काय की याच्यामध्ये सोशल ग्रुप्स जे आहे ते एका ठिकाणी वन व्हर्च्युअल प्लेसमध्ये इंटरॅक्ट करत असतात रिअल टाइम मध्ये. नंतर दिस कॅन ऑल्सो बी यूज, आता हा जो काही सायबर आहे याचा वापर आपण वुमेन्सच्या विरुद्ध जे आहे त्यांच्या विरुद्ध जे गुन्हे होत आहेत त्यांच्यासाठी याचा वापर जो आहे तो होऊ शकतो. याच्यासाठी कोणताही स्पेसिफिक ज्युरिडिक्शन नाही. जसं कोर्टामध्ये आता ज्युरिस्डिक्शन हा पॉइंट जो आहे हा लिगल पॉइंट आहे, तो तुमच्या लक्षात कसा आणता येईल तर ते मी सांगते. आता समजा एखादा जेव्हा रोडवरती ऍक्सिडेंट होत असतो तर तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी त्या अधिकार क्षेत्रावरनं म्हणजे जळगाव आणि नशिराबादच्या बॉर्डरवरती जर समजा काहीतरी ऍक्सिडेंट झालेला असेल तर भुसावळचे जे काही पोलीस, जळगावचे पोलीस असतील तर ते म्हणतात हा नशिराबादच्या हद्दीमध्ये येतो. हद्द त्याचा जो मराठी शब्द आहे तो आहे हद्द, आणि इकडचे जे लोक आहेत ते म्हणतील हा जळगावचा आहे. तसं इंटरनेटमध्ये कोणतीही हद्द नाहीये, म्हणजे कुणीही कुठूनही ऑफेन्स जो आहे किंवा क्राईम जो आहे तो करू शकतो. नंतर हा एक ग्लोबल इश्यू आहे, पूर्ण जगामधला इश्यू आहे, फक्त इंडिया मधला किंवा जळगाव मधला किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टेट मधला हा इश्यू नाहीये, तर हा ग्लोबल इश्यू आहे. म्हणजे पूर्ण जगाच्या याची जी काही ज्युरिस्डिक्शन याची जी हद्द आहे ती पूर्ण वर्ल्ड आहे, जग आहे. आता आपल्याकडे जवळपास 56 करोड लोक जे आहे ते 2019 मध्ये इंटरनेटचा वापर करत होते. आपल्याकडे जी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आहे तर त्याच्यामध्ये 56 करोड लोक जे आहेत ते सोशल मीडियाचा वापर जो आहे ते करत असतात. आता हे सगळं तुमच्या याचा फायद्याचं आहे की नाही, त्याच्या पुढचे जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्यासाठी महत्वाचे आहे की या सायबरचा वापर करून कोणते कोणते गुन्हे होऊ शकतात. तुम्हाला कोणता एखादा गुन्हा माहिती का की जो सायबरमुळे होत असतो? मॅडम यांना सगळ्यांना अनम्यूट केलेला आहे, म्यूट केलेला आहे का वाघ मॅडम? बरं, मी आता फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्हाला जर माहित म्हणजे तुम्ही जर ते ऐकलेलं असेल तर फक्त तुम्ही रेज हँड्सचं सिम्बॉल जे आहे ते करा. आणि वाघ मॅडम तुम्ही मला फक्त सांगा की ऑलमोस्ट किती जणांनी हँड रेज केलेला आहे. एक बुल्लीबाई ऍप म्हणून एक केस आली होती आता जस्ट, आपला जेव्हा न्यू इयर चालू झालं त्याच्या फर्स्ट वीक मध्येच बुल्लीबाई म्हणून एक केस आलेली होती. त्याच्याबद्दल कोणाला नॉलेज आहे? कोणाला माहिती आहे बुल्लीबाई केस, बुल्लीबाई ऍप? वाघ मॅडम किती? हा, फक्त हँड रेज केले तरी चालते. हा, मॅडम ऑलमोस्ट किती जणांना? आता आपल्याकडे 75 जण आहेत, बरोबर. या 75 जणांपैकी किती जणांना माहिती आहे? ऑलमोस्ट आय थिंक 1% ओनली, 1% जरी म्हटलं तरी 7 जणांना माहित पाहिजे आपल्याकडे. तेवढं पण लोकांना माहित नाहीये. फक्त मला 2च जणांचे मेसेज आलेले की त्यांना ती माहिती आहे. विद्या अरबत मॅडम, हा तुम्ही सांगा काय आहे माहिती तुम्हाला?
ठीक आहे, मी सांगते तुम्हाला आता. म्हणजे आपण याच्यामध्ये किती अनअवेअर आहे, आपल्याला याची कोणत्याही गोष्टीची जाणीव नाहीये. आपण काय करतो आहे, आपण बघतो आहे सिरियल. तुम्ही टीव्ही बघतात, टीव्ही किंवा मोबाईल तुम्ही जेव्हा घेता तुमच्याकडे, तर तुम्ही काय बघताय त्याच्यामध्ये? मराठी सिरियल कोणती तरी, त्याच्यामध्ये काहीतरी कट कारस्थानं करण्याचं दाखवलेलं असतं, बरोबर. पण जे महत्वाचं आहे, जे न्यूज तुम्ही पाहायला पाहिजे, त्या न्यूज तुम्ही बघत नाहीये. म्हणजे तुम्ही जे घडतं आहे जे घडतं आहे त्याच्यावर तुम्ही ते बघत नाहीये, बरोबर. तर हे जे बुल्ली बाई ऍप आहे, हे काय आहे? एक जो स्टुडंट होता, 21 वर्षाचा सिव्हिल इंजिनियर होता, त्याने एक ऍप बनवलेलं होतं. तर पहिल्या म्हणजे हे 2022चं जे काही वर्ष चालू झालं, त्यावेळेला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहे ट्विटरवरती, त्याच्यामध्ये खूप साऱ्या ज्या वुमेन्स होत्या, त्या वुमेन्स म्हणजे ज्या स्त्रिया आहे, त्यांचे फोटोज अपलोड केले जात होते. इट वॉज फ्लडिंग विथ द फोटोज ऑफ सेव्हरल वुमेन्स. आणि त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोघही धर्मांच्या स्त्रियांचे फोटो जे आहे ते अपलोड केले जात होते विथ द कॅप्शन. त्याच्यामध्ये कॅप्शन होतं, म्हणजे नाव दिलेलं होतं खाली. कॅप्शन सगळ्यांना माहिती आहे, युअर बुल्लीबाई ऑफ द डे इज. युअर बुल्लीबाई ऑफ द डे इज म्हणजे तुमची ह्या दिवसाची बुल्लीबाई. बुल्ली काय आहे? एक ऑप्शन आहे, म्हणजे ज्याला आपण लिलाव म्हणतो. तर हे काय आहे? त्या स्त्रियांचा लिलाव करण्याचा, म्हणजे ऑनलाईन ऑप्शन. ऑनलाईन त्या स्त्रियांच्या फोटोज अपलोड केले जात होते आणि त्याच्यासाठी त्यांची बोली लावली जात होती की या स्त्रीला तुम्ही किती पैसे द्याल. आता हे जे आहे हे व्हर्च्युअल आहे, म्हणजे आभासी आहे, जे आपल्याला दिसत नाहीये, बरोबर. पण यामध्ये ज्या स्त्रीचा, आता समजा आपण पाहतो की समजा त्या ठिकाणी एखाद्या आपल्या ओळखीच्या स्त्रीचा त्या ठिकाणी फोटो गेला, आणि त्या ठिकाणी जर त्याला विचारलं की ह्या स्त्रीची आजची किंमत काय आहे, खरेदीची किंमत काय आहे, तर यासारखी लाजिरवाणी गोष्ट स्त्रियांसाठी कोणतीच नाहीये. कारण काय की सुरुवातीच्या जेव्हा आपल्याकडे मुस्लिम किंवा मुघल जे एम्परर्स होते, त्यांचं जेव्हा राज्य होतं, त्यावेळेला स्त्रियांची खरेदी विक्री जी आहे ती केली जात होती. आणि आता आपल्याकडे जेव्हा कायद्याचं राज्य आलेलं आहे, तेव्हापासून आपल्याकडे हे स्लेव्हरी किंवा गुलाम्स वगैरे जे आहे ते सगळं काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे. कोणी बोललं का मध्ये? तर हे जे आहे याच्यामध्ये जे फोटोज अपलोड केलेले होते, तर या स्त्रिया किंवा ह्या ज्या मुली होते ज्यांचे फोटो त्या ठिकाणी अपलोड केलेले होते, दे डोंट इवन नो हाऊ देअर फोटोज गेटिंग व्हायरल. की त्यांना हॅलो, यू कॅन नॉट स्पीक इन हिंदी. ठीक आहे ना, मी हिंदीमध्ये पण बोलेल. मला वाटलं सगळे जवळपास ऑलमोस्ट मराठी दिसत आहे. मॅडम, याच्यातले किती जणांना समजलं नाही का? म्हणजे मी जेवढं आता सांगितलं तेवढं समजतंय मॅम. होतंय मॅडम, सगळं व्यवस्थित कळतं अगदी. ठीक आहे. यामध्ये म्हणजे जो फोटोज, जो लड़कियों के और जो वुमेन्स के फोटोज वहां पे अपलोड किए जा रहे थे, उनको पता नहीं था कि उनके फोटोज नेट पे अपलोड किए हैं, वो फोटोज अपलोड किए जा रहे हैं. म्हणजे मीन्स अगर मेरा फोटो वहां पे आ गया तो मुझे पता नहीं है कि मेरा फोटो वो ऐप पे है. देर इज नो ऑप्शन. म्हणजे इन रियालिटी देर इज नो सेलिंग ऑफ द वुमेन. त्या ठिकाणी स्त्रियांचं खरेदी विक्री केली जात नव्हती. ज्या काही महिला आहेत त्यांना विकलं जात नव्हतं किंवा खरेदी केलं जात नव्हतं. पण तुम्ही विचार करा की त्या ठिकाणी एक लड़की का अगर और एक महिला का अगर फोटो वहां पे आता है तो क्या होगा, उसको मेंटल इकॉनॉमी म्हणजे मानसिक त्रास जो आहे तो होईल. कारण काय की आपल्या ओळखीचे जेवढे लोक ते ऍप बघतील किंवा त्यांच्याकडे जेव्हा ती गोष्ट जाईल, तर ते काय आहे, आपली बदनामी होणार आहे त्यामध्ये, बरोबर. आणि आपल्याला एक मानसिक त्रास जो आहे त्या ठिकाणी, तो मानसिक त्रास इतका होणार आहे की आपण त्याचं इमॅजिनेशन म्हणजे कल्पना सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. की एखाद्या वस्तू सारखं आपल्याला त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलं आहे, जरी त्यामध्ये रिअल म्हणजे खरीखुरी त्या ठिकाणी कोणतीही खरेदी विक्री होत नसली तरी सुद्धा. मग आता तुम्ही म्हणाल की त्यांना हे फोटो कुठून मिळाले, तर तुम्ही आपणच दिलेले आहे त्यांना फोटो. कुठून? की आपण जेव्हा आपले फोटोज त्याला व्हॉट्सअप स्टेटसला लावतो, फेसबुकला लावतो, ट्विटर, इंस्टाग्राम या ठिकाणी जे फोटोज आपण अपलोड केलेले आहेत त्याच ठिकाणचे फोटो
ते फोटो दे वेर टेकन फ्रॉम द सोशल मीडिया. तर सोशल मीडियावरनं ते फोटोज जे आहे ते घेतले जात असतात. तर हे फोटो त्यांना त्या ठिकाणाहून मिळत असतात अँड ते जे काही आहे ते काय करतात, फेक ऑनलाईन ऑप्शन, म्हणजे त्या ठिकाणी खोटं असं त्या ठिकाणी लिलाव जो आहे तो केला जातो. तर हे जे आहे याच्या ऑनलाईन युजर्स जे आहे या ऍपचे खूप कमी आहे. बट याच्यामध्ये काय होत आहे, द मेंटल हरॅसमेंट ऑफ द वुमेन. ते काही मुस्लिम असेल किंवा हिंदू असेल तर रिलिजन डज नॉट मॅटर. या ठिकाणी धर्माचा काहीही संबंध नाहीये. स्त्री कोणत्याही धर्माची असली तरी सुद्धा ती पूजनीय आहे. मग ती मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोणतीही असो, कोणत्याही स्त्रीचा अपमान म्हणजे तो स्त्रीत्वाचा अपमान आहे. तर या ठिकाणी त्या स्त्रियांना होणारा जो काही मेंटल हरॅसमेंट आहे त्याचा आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर या मागचा जो काही एक अक्यूज पर्सन होता, ती एक मुलगी होती 18 वर्षाची श्वेता सिंग, आणि तिचा एक बॉयफ्रेंड होता, त्याचं नाव होतं बिश्नोई. काय होतं त्याचं नाव, स्टुडंट होता तो नीरज बिश्नोई, त्या ओडिसा मधला होता. तर या दोघांना म्हणजे 18 आणि 21 या 2 जणांना त्या ठिकाणी अटक जी आहे ती केलेली होती. तर यामधून आपल्याला काय समजतं की म्हणजे आपण जे एक सहज म्हणून जे फोटोज आपण अपलोड केलेले आहे त्याचा सुद्धा मिसयूज अशा प्रकारे होऊ शकतो. तर हे झालं एक सायबरचं एक जिवंत उदाहरण मी जे तुम्हाला सांगितलं की रिअल याच्यामध्ये जे तुम्हाला माहित नाहीये, म्हणजे आपला फोटो त्या ठिकाणी जाऊ शकतो, याच प्रकारची गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपल्या विरुद्ध गुन्हा झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. कारण जेव्हा आपल्यावर फिजिकली ऑफेन्स होत असतं, जेव्हा आपल्यावर समोरासमोर जेव्हा आपल्यावर गुन्हा होत असतो तर आपल्याला माहित असतं की आपल्यावर गुन्हा झालेला आहे, गुन्हेगार कोण आहे, बरोबर. पण सायबर क्राईम मध्ये काय होत असतं, जो गुन्हेगार आहे तो आपल्याला दिसत नाही. आपल्यावर गुन्हा झालेला आहे काही परिस्थितीमध्ये आपल्याला ते कळत सुद्धा नाही किंवा माहित सुद्धा नसतं. म्हणजे त्या ठिकाणी जे निनावीपणा आहे तो त्या ठिकाणी होत असतो. तर हा एक तुम्हाला रिअल टाइम मधलं उदाहरण म्हणजे जी आपल्या समाजामध्ये घडत असलेलं एक उदाहरण मी तुम्हाला यामध्ये सांगितलं आहे की हे बुल्लीबाई. तर यामध्ये कोणते कोणते ऑफेन्स होतात तर तुम्हाला माहिती, पहिल्यांदा आयडेंटिटी थेफ्ट, म्हणजे तुमची जी काही आयडेंटिटी आहे, तुमची जी ओळख आहे ती चोरली जाते. म्हणजे तुमच्या नावाने कोणता तरी फेक अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं जात असतं आणि त्याच्यावरनं दुसऱ्यांना मेल किंवा जे काही इलिगल थिंग्स असतील किंवा तुमचे जे काही फोटोज वगैरे असतील किंवा ऑप्सिन म्हणजे अश्लील अशा गोष्टी ज्या आहेत त्या पसरवल्या जात असतात. मग हे सायबर क्राईम्स जे आहेत हे टेक्नॉलॉजीचा वापर करून झालेले आहे. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून झालेले असतील त्यासाठी कोणतीही स्पेसिफिक अशी डेफिनेशन आपल्याकडे नाहीये. पण आपल्याला माहिती की याच्यासाठी आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता एक सायबर सेल जे आहे, म्हणजे सायबर डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट त्या ठिकाणी तयार करण्यात आले की एखादा टेक्नॉलॉजीचा वापर करून जर त्या ठिकाणी एखादा गुन्हा झालेला असेल तर तो गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तुम्हाला त्या डिपार्टमेंटकडे ती जे मॅटर आहे ते त्या ठिकाणी सोपवलं जात असतं. मग आता हे एक उदाहरण सांगितलं मी फक्त, असे खूप सारे वेगवेगळे क्राईम्स आहे सायबर क्राईम्स, ते आपण आता 1 बाय 1 पाहणार आहे. जसं आता हॅकिंग आहे, तर यामध्ये हॅकिंग जे आहे इट इज म्हणजे फक्त स्त्रियांसाठी नाहीये तर पुरुषांसाठी पण आहे, दोघांसाठी आहे. म्हणजे स्त्रियांचं पण अकाउंट हॅक होऊ शकतं, पुरुषांचं पण अकाउंट हॅक होऊ शकतं. आता मागे बऱ्याच जणांचे मेसेज जे आहे ते येत होते की माझं फेसबुक अकाउंट जे आहे ते हॅक झालेलं आहे आणि जो हॅकर आहे तो त्याच्यातून त्याच्या ओळखीच्या लोकांकडे पैसे मागतो आहे की मला 10,000 रुपये पाहिजे आहे, मला अर्जंट गरज आहे. म्हणजे काय, तर तुम्ही कोणालाही असे पैसे देऊ नका. म्हणजे काय की त्या व्यक्तीचं अकाउंट जे आहे ते हॅक झालेलं आहे. हॅक झालाय म्हणजे काय की तुमचे जे काही सिक्युरिटी कोड असेल, तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड त्या व्यक्तीने शोधलेला आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून. त्याच्यामध्ये काही प्रोफेशनल हॅकर्स असतात, म्हणजे जे काही कामासाठी, जे पोलिसांना हेल्प करण्यासाठी हे हॅकिंगची टेक्नॉलॉजी वापरत असतात. पण काही जे आहे अशा इलिगल गोष्टी करण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर जे आहे ते करत असतात. म्हणजे काय की त्या व्यक्तीची पर्सनल आणि सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी आहे ती सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, जसं तुमचे बँकेचे डिटेल्स असतील किंवा तुमचं ईमेल अकाउंट असेल, तर हे हॅक केलं जातं आणि त्याच्यामधून ते इलिगल थिंग्स आहे किंवा इलिगल इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली जात असते. तर यामध्ये आता आपण पाहतो आहे की ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज गेटिंग डिजिटल. आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती कम्प्युटराइज होते आहे. आता इव्हन तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुमचं आधार कार्ड जरी असेल, तुम्ही डिजी लॉकर जे केलेलं असेल तर डिजी लॉकर मध्ये तुम्ही ठेवलेलं असतं. म्हणजे तुमच्या डिजी लॉकर मध्ये तुमचा जो कोड असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड दाखवू शकता
तुम्ही तुमचं जे काही पॅन कार्ड असेल किंवा तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तुम्हाला कॅरी करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलमध्ये ते सगळं सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल असतं, बरोबर. म्हणून ही जी काही हॅकिंगची रिस्क आहे ती वाढलेली आहे, कारण आपण प्रत्येक गोष्ट डिजिटलाइज करायला चाललेलो आहे. म्हणून हॅकिंग जे आहे हा एक गुन्हा जो आहे तो समाजामध्ये वाढतो आहे. तुम्ही पाहता की बँकेमध्ये तुम्हाला एखादा मेसेज येत असतो, त्याच्यातनं आपण रोजच्या बातम्यांमध्ये जवळपास ऑलमोस्ट रोज असं काहीतरी असतं की याच्या खात्यातनं 10,000 रुपये काढले, त्याच्या खात्यातनं 1,00,000 रुपये काढले, याच्या खात्यातनं 50,000 रुपये काढले. कशावरनं? की तो तुमचा ते हॅकर्स जे आहे ते त्या ठिकाणी तुमच्या जो पासवर्ड असेल, पिन जो आहे तुमच्याकडनं घेतात कोणत्या तरी पद्धतीने आणि मग त्याच्यातनं तुमच्या अकाउंटमधनं पैसे जे आहे ते गायब करत असतात, बरोबर. म्हणजे या ठिकाणी फक्त जेंट्स लेडीज असा फरक नाहीये, तर यामध्ये दोघांसाठीही हे महत्वाचं आहे. नंतर आपण पाहतो सायबर स्टॅकिंग. आता हे जे आहे काही सायबर क्राईम आफ्टर हॅकिंग, जो मेजॉरिटी ऑफ द जो काही ऑफेन्स आहे तो आहे स्टॅकिंग. म्हणजे काय की याच्यामध्ये ऑनलाईन हॅरेसमेंट केली जाते. इंटरनेटचा वापर करून जनरली जे काही वुमेन्स असतील, स्त्रिया ज्या असतील किंवा मुली ज्या असतील त्यांच्यावरती ऑनलाईन हॅरेसमेंट जी आहे ती केली जात असते. जसं आपण फिजिकली करत असतो हॅरेसमेंट, त्याप्रमाणे ही ऑनलाईन हॅरेसमेंट जी आहे ती केली जात असते. त्याला स्टॅकिंग म्हटलं जातं, STALKING, सायबर स्टॅकिंग. नंतर सायबर बुलिंग म्हणजे काय की हॅरेसमेंट असते, डिफॉर्मेशन असतं किंवा एक धमकी दिलेली असते स्त्रियांना. और हॅरेसिंग अ पर्सन, किंवा एखाद्या व्यक्तीला छळ किंवा छळवणूक जी आहे ती त्याला ऑनलाईन सायबर मधून केली जात असते. इंटरनेटचा वापर करून जी आहे ती केली जात असते. नंतर चाइल्ड सॉलिसिटिंग अँड अब्यूज. आता आपण पाहतो की जे मुलं आहेत त्या मुलांसाठी आता मोबाईल किती महत्वाचा झालाय. जेव्हा कोविड-19 सिच्युएशन आली तेव्हा आपण पाहिलं की आपल्या हातातला जो मोबाईल आहे तो आपल्याला मुलांच्या हातात द्यावा लागला. कारण काय की त्यांच्या एज्युकेशनसाठी त्यांचं जे एज्युकेशन आहे ते ऑनलाईन सुरू झालं. तुम्ही स्टार माझावर न्यूज ऐकली असेल कदाचित, की ज्यामध्ये जे त्यांनी सांगितलं की मुलं ऑनलाईन अभ्यासासाठी त्याचा वापर करतानाच जे पोर्नोग्राफिक ज्या काही साईट्स आहे आपण पाहतो की त्या पॉपअप होत असतात, त्या विंडोज त्या ठिकाणी अचानक येत असतात आणि मुलं जे आहे ते काय असतात, ते उत्सुक एन्थुसियास्टिक असतात. त्यांना काहीतरी नवीन जाणून घेण्याची असते म्हणून ते त्या विंडोवरती क्लिक करतात आणि ते असं बघतात की जे त्यांच्या बघण्याच्या लायकीचं नाहीये किंवा जे त्यांनी बघायचे त्यांची ती वय नाहीये. अशा वयामध्ये जेव्हा ते त्या गोष्टी बघतात तर त्यांच्यावरती इफेक्ट जो आहे तो होत असतो. म्हणजे जे आपण पाहतो की 14 वर्षाच्या मुलाने रेप केला किंवा 16 वर्षाच्या मुलाने रेप केला, 3 वर्षाच्या मुलीवरती रेप केला, 6 महिन्याच्या मुलीवरती रेप केला. तर हे कशामुळे होत आहे की ते असं मटेरियल अशा काहीतरी थिंग्स बघत असतात किंवा ऑब्झर्व करत असतात, अशा साइट्स ते बघत असतात की ज्यामुळे त्यांच्या माइंडवरती इफेक्ट जो आहे तो होत असतो. तर यामध्ये चाइल्ड सॉलिसिटिंग, आता मागे पाहिलं असेल आपण की जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी साइट्स होत्या तर त्या आपल्याकडे इंडियामध्ये बॅन करण्यात आलेल्या आहेत. काही चाइल्ड पोर्नोग्राफी जी होती तर ती अपलोड केली जात होती. लहान मुलांचे जे काही अश्लील व्हिडिओज जे होते ते अपलोड केले जात होते आणि ते बघितले जात होते. आपल्या जळगावमध्ये पण एक न्यूज झालेली होती की एक जो म्हणजे रेप्युटेड कॉलेजमधला जो एक प्रोफेसर होता तर तो त्या प्रकरणामध्ये एक सापडला होता. ओके, तर हे जे काही आहे हे कशासाठी आहे तर ह्या आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहे की अशा काही साइट्स ज्या आहेत त्या बॅन केलेल्या आहेत. तर यामध्ये प्रत्येक वेळेला आपलं पण काही कर्तव्य आहे की आपला मुलगा जेव्हा ऑनलाईन शाळा किंवा तुमचं जे काही लेक्चर्स अटेंड करत असेल तर तुम्ही मधून जाऊन ते चेक करायचं किंवा त्याची जी काही गुगल क्रोम हिस्ट्री असेल. आताची मुलं खूप स्मार्ट आहेत, ते हिस्ट्री पण डिलीट करून टाकतात, तो काही इश्यू नाहीये. पण तरी सुद्धा आपलं काम आहे की आपण त्यांच्यावरती एक वॉच जो आहे तो ठेवणं गरजेचं आहे. कारण काय की आपल्या घरातल्या घरात सुद्धा मुलं किंवा मुली ज्या आहेत त्या सुरक्षित राहिलेल्या नाहीये या इंटरनेटच्या वापरामुळे. आणि असे बरेचसे वेगवेगळे सायबर क्राईम्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं फिशिंग असेल की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की चेहरा वेगळा असतो आणि खाली जी बॉडी असते ती वेगळी असते, म्हणजे एडिट केलेले फोटोज असतात. आपण पाहतो की एका फोटो मागे खूप गाजलेला होता की स्त्रीचं तोंड होतं आणि त्याला मागे स्नेक म्हणजे सापाचं शरीर जे आहे ते लावलेलं होतं. तर या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण फिशिंग म्हणतो. नंतर सॉफ्टवेअर पायरसी, आपल्याकडे काही
मॅलवेअर्स पाठवले जातात की ज्यामुळे आपला जो डाटा आहे तो करप्ट होत असतो. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये जी इन्फॉर्मेशन असेल तर ती करप्ट होत असते, ज्याच्यामध्ये असे डब्बे डब्बे किंवा असे डिझाईन दिसायला लागते. आपली जी फाईल असते महत्वाची ती फाईल डिलीट झालेली असते आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला की आपल्यामध्ये व्हायरस आलेला आहे, बरोबर. तर तो कम्प्युटर व्हायरस असतो की जो तुमचा डाटा, महत्वाचा डाटा जो आहे तो करप्ट करत असतो, खराब करत असतो. हे सगळ्या प्रकार, हे जे ऑफेन्स झाले हे झाले तुमचे सायबर क्राईमशी रिलेटेड काही ऑफेन्स. त्याच्यानंतर तुम्ही मुलांसाठी पाहिलं की ज्यामध्ये मुलांसाठी आपण पाहिलं होतं की ब्ल्यू व्हेल गेम आला होता. ते पण तुम्हाला आता किती जणांना माहित आहे ते मला माहित नाही. ब्ल्यू व्हेल गेम जो आहे तो एक टार्गेट होता मुलांसाठी, की टार्गेट फिक्स केलं जात होतं की पहिल्यांदा त्यांना ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टी त्यांना करायला लावायच्या. फॉर एक्झाम्पल रात्री 12 वाजता उठून बाहेर चक्कर मारायचा. त्याच्यानंतर जी तुमची कंपाऊंड एक वरती जी टेरेसची जी वॉल असेल त्या वॉल वरती टाकायचं एकट्याने, म्हणजे त्या एवढीशी वॉल जी असते आपली त्या वॉल, म्हणजे काय की त्या ठिकाणी त्याची जी काही त्याला त्या ठिकाणी टार्गेट, प्रत्येक दिवस टार्गेट दिलं जात होतं. आणि त्या गेम मध्ये सुद्धा बऱ्याच जे मुलं आहेत त्यांनी आत्महत्या जी आहे ती केलेली आहे. त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे जरी नसतं, त्यामुळे आपल्याकडे तो जो गेम आहे तो बॅन करण्यात आला होता. नंतर त्याच्यावरती बंदी जी आहे ती आणण्यात आलेली होती, बरोबर. तर असे खूप साऱ्या ऑफेन्सेस आहेत की जे या सायबरचा वापर करून, या इंटरनेटचा वापर करून या ठिकाणी होत असतात. मग आता तुम्ही म्हणाल की आता हे जे काही ऑफेन्सेस आहे मग याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर यासाठी ज्या बेसिक थिंग्स आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते की पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा जो काही पासवर्ड आहे म्हणजे तुमची जी काही पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशन जी असेल, पर्सनल सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी असेल तुमची, तर ती तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावरती किंवा कोणत्याही ठिकाणी डिस्क्लोज करू नका किंवा दाखवू नका. नंतर जे काही कंटेंट्स तुमचे प्रायव्हेट कंटेंट्स असतील, म्हणजे तुमचा ईमेल असेल किंवा जे काही तुमच्या थिंग्स असतील तर त्याला तुम्ही कॉम्प्लेक्स पासवर्ड जो आहे तो टाका. पासवर्ड म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स पण टाका, सिम्बॉल किंवा बर्थडे किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे, असे पासवर्ड जर तुम्ही टाकले तर ते कॅन इझिली क्रॅक, ते सहज हॅक केले जाऊ शकतात. सहज ते त्याचा जे हॅकर्स असतील तर ते सहजपणे त्याची इन्फॉर्मेशन काढून तुमचा डाटाचा मिसयूज जो आहे तो होऊ शकतो. मग तुम्ही तुमचा जो काही पासवर्ड असेल तो कॅपिटल आणि स्मॉल असे लेटर्स, त्याच्यामध्ये तुमचा एक स्पेशल कॅरेक्टर असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही नंबर्स असू द्या, असा कॉम्प्लेक्स, याला म्हटलं जातं कॉम्प्लेक्स पासवर्ड, अशा प्रकारचा पासवर्ड तुम्ही तुमच्या जे तुमची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल किंवा प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याला लावू शकतात. नंतर जे तुमचे प्रिंटर्स असतील, वेबकॅम्स असतील किंवा कम्प्युटर्स असतील तर ते शटडाऊन करायचे ज्या वेळेला तुम्हाला त्यांचा वापर करायचा नसेल त्यावेळेला. त्यांना कंटिन्युअसली तुम्ही चालू ठेवू नका. नंतर रिफ्रेन फ्रॉम अँसरिंग, म्हणजे जे काही स्ट्रेंजर्स कडनं काही कॉल्स आलेले असतात, म्हणजे फोन आलेले असतील किंवा ईमेल आलेला असेल किंवा काही लिंक्स पाठवलेल्या असतात ईमेल्सवरती, तर ते जर तुमच्या ओळखीचे नसतील तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करू नका किंवा जे स्ट्रेंजर्स कॉल असतील तर ते तुम्ही एंटरटेन करू नका. नंतर तुमचं जे काही अकाउंट, तुम्हाला ईमेल अकाउंट जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते ईमेल अकाउंट तुम्ही कोणत्याही कॅफेवरती, सायबर कॅफेवरती किंवा एखाद्या स्ट्रेंजर म्हणजे अपरिचित व्यक्तीच्या ठिकाणी कम्प्युटरवरती तुम्ही चेक करू नका. आणि जरी तुम्हाला ते अर्जंटली किंवा इमर्जन्सी मध्ये चेक करावं लागलं तर तुम्ही ते साइन आउट केलं किंवा नाही हे म्हणजे साइन आउट केल्याशिवाय तुम्ही तिथून बाहेर पडू नका. नंतर काही सॉरी, आपण पाहतो की आपल्याकडे खूप सारे असे मोबाईल एक्सचेंज ऑफर्स येत असतात की तुमचा जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल याच्यामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट असेल किंवा जो काही तुम्हाला नवीन मोबाईलमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये मोबाईल मिळत असेल, तर अशा प्रकारच्या ज्या काही ऑफेन्सेस असतील, अशा प्रकारच्या ज्या काही ऑफर्स असतील तर त्या ऑफर्स तुम्ही एक्सेप्ट करू नका. तुमचा जो मोबाईल आहे तर काय आलं, सॉरी, मॅडम काही हे झालं वाटतं काहीतरी, एक मिनिट.
मॅडम रिमूव्ह करून टाकू त्याला, रिमूव्ह करा त्याला. तुमचा जो काही मोबाईल एक्सचेंज ऑफर्स असतात तर त्यामध्ये तुमचा जो जुना मोबाईल असतो तर त्याच्यामध्ये काही डाटा असतो जो आपल्याला माहित नाहीये, की आपण म्हणतो की त्याला फॉर्मॅट केलेला आहे, पण जो रिपेअरिंग वाला असेल तर त्यालाच ते माहित असतं की त्याच्यामध्ये डाटा काय आहे किंवा काय नाही. तुमच्या जो जुन्या मोबाईल मधला डाटा असेल तर त्या डाटाचा मिसयूज जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो टू हरॅस द फोन ओनर. जो काही फोन ओनर असेल, जो मालक असेल त्या जुन्या फोनचा, किंवा इतर ऑफेन्सेस जे असतील, इतर जे गुन्हे असतील तर ते त्या ठिकाणी त्या जुन्या तुमच्या मोबाईलचा वापर करून होऊ शकतात. नंतर तुमचा जो काही मोबाईल फोन असेल, लॅपटॉप असेल, जर तुम्ही थोड्या वेळासाठी जरी बाहेर जात असले तरी सुद्धा त्याला एक पासवर्ड प्रोटेक्शन जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही लावून ठेवलेलं असलं पाहिजे. म्हणजे पासवर्ड जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही त्या ठिकाणी पासवर्ड लावू शकता. आणि म्हणजे तुम्ही आता समजा तुमचा मोबाईल लॅपटॉप वापरता आहे तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी म्हणा, कारण आताच्या सध्याच्या याच्यामध्ये तुम्ही ट्रस्ट, विश्वास जो आहे तो कोणावरही ठेवू शकत नाहीये. कारण हा जो आहे यामध्ये तुम्ही एक सेकंद जरी तुम्ही त्या ठिकाणाहून बाजूला झाले तरी तुमच्या डाटाचा किंवा तुमच्या जो काही माहिती आहे ती माहितीचा मिसयूज जो आहे, गैरवापर जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो. मग हे झाले आपले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स की हा ऑफेन्स, हा गुन्हे, या प्रकारचे गुन्हे होऊ नये म्हणून, बरोबर. तर या ठिकाणी आता कायद्याने आपल्यासाठी काय काय प्रोव्हिजन केलेले आहे, की कायदा जो आहे तुम्हाला काय मदत करतो या ठिकाणी. तर आपल्याकडे एक पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल जो आहे, कायदा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे, पण तो अजून इम्प्लिमेंट केलेला नाहीये, एन्फोर्स केलेला नाहीये. नंतर तुम्ही त्या ठिकाणी सायबर सेलकडे कंप्लेंट जी आहे ती करू शकता. तर त्यासाठी कोणता कायदा आहे ज्यामध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे की तुम्ही या ठिकाणी कोणत्या कायद्यानुसार तुम्ही कंप्लेंट जी आहे ती फाईल करणार आहे. तर आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे 2000 साली एक ऍक्ट जो आहे तो तयार करण्यात आलेला होता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. कारण त्यावेळेला कम्प्युटर्सचा जो वापर आहे तो वाढलेला होता आणि त्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट तयार करण्यात आला होता. त्यानंतर एक 2008 मध्ये त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली होती आणि हे जे काही सायबर क्राईम्स आहे हे सायबर क्राईम्स त्यामध्ये ऍड करण्यात आलेले होते. कारण काय की त्यावेळेला 2000 साली या प्रकारचे ऑफेन्सेस नव्हते. कारण त्यावेळेस आपण विचार करा की 2000 साली कोणाकोणाकडे कम्प्युटर किंवा स्मार्टफोन होता. खूप लिमिटेड, बोटावर मोजण्या एवढे लोक असतील की त्यांच्याकडे या प्रकारचा जे डिव्हाइसेस आहे किंवा कम्प्युटर्स टेक्नॉलॉजी जी होती ती त्याचा वापर त्यावेळेस केला जात होता. पण 2008 मध्ये गरज पडली, कारण लॉ जो आहे तो ज्याप्रमाणे गरज पडेल सोसायटीच्या नीड्स प्रमाणे, गरजेप्रमाणे त्या ठिकाणी चेंज होत असतो. आणि म्हणून 2008 मध्ये हे प्रकारचे ऑफेन्सेस जे आहे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ऍड करण्यात आले. आणि या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सेक्शन 65 पासून तर 67 पर्यंत, म्हणजे 65 पासून तर 67 पर्यंतचे जे काही सेक्शन्स आहे. आता सेक्शन तुमच्यासाठी महत्वाचे नाहीये, कारण की जो तुमचा वकील असेल किंवा जो तुमचा, म्हणजे तुम्ही त्यावेळेला जेव्हा तुम्ही कंप्लेंट फाईल करायला जाल तर त्यावेळेला तुम्हाला फक्त सांगावं लागणार आहे की तुमचं सायबरशी रिलेटेड किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड तुमचा काहीतरी गुन्हा जो आहे तो झालेला आहे. तर कम्प्युटर कोर्स, तुमचा जो कम्प्युटर सोर्स आहे त्याच्यामध्ये जर कोणी फेरफार केली तर त्यासाठी 3 वर्षाची शिक्षा आणि 2 लाखापर्यंतची फाईन जी आहे ती कायद्याने इम्पोज केलेली आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर रिलेटेड ऑफेन्सेस जे असतील, म्हणजे कम्प्युटरचा वापर करून जे जे ऑफेन्सेस केलेले असतील तर त्याच्यासाठी परत 3 वर्षापर्यंतची शिक्षा म्हणजे तुरुंगवास आणि 5 लाखापर्यंतचा फाईन म्हणजे दंड जो आहे याची तरतूद जी आहे, तुमची जी इन्फॉर्मेशन जो आहे, म्हणजे ऑफेन्सिव्ह कम्युनिकेशन जर केलेलं असेल, म्हणजे मेसेजेस पाठवलेले असतील, ऑफेन्सिव्ह म्हणजे अश्लील असतील किंवा कोणाची बदनामी करणारे असतील किंवा फॉल्स मेसेजेस जे असतील तर त्यासाठी 3 वर्षाची शिक्षा आणि काही फाईन जी आहे ती इम्पोज केलेली आहे. नंतर तुमचे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती डिसऑनेस्टली रिसिव्हिंग द स्टोलन कम्प्युटर रिसोर्सेस, तुमच्याकडनं ती माहिती जर कोणी चोरून घेतलेली असेल तर त्यासाठी सुद्धा 3 वर्षाची शिक्षा आणि 1 लाखापर्यंतची पनिशमेंट जी आहे ती दिलेली. नंतर तुमचं जे आयडेंटिटी थेफ्ट, म्हणजे तुमच्या नावाने कोणीतरी ईमेल अकाउंट किंवा दुसरं काही अकाउंट ओपन केलेलं असेल, म्हणजे तुमची ओळख चोरलेली आहे त्यांनी, त्याला आयडेंटिटी थेफ्ट म्हटलं जातं. तर त्यासाठी पण 3 वर्षाची शिक्षा आणि 1 लाखापर्यंतची दंड जो आहे त्यामध्ये दिलेला आहे. नंतर
व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी. आता आपल्याला माहिती की आपल्याला राईट टू लाईफ दिलेला आहे. आपला जो कॉन्स्टिट्यूशन आहे, जे संविधान आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिकल 21 नुसार म्हणजे अनुच्छेद, जो आपला सगळ्यात मोठा कायदा आहे संविधान, त्याने आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे 21 मध्ये. तर अनुच्छेद 21 मध्ये जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जीवन जगता आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रायव्हसीचा अधिकार जो आहे तो सुद्धा दिलेला आहे. तर तो प्रायव्हसीचा अधिकार जर तो व्हायलेट करत असेल कोणी, तर त्यामध्ये सुद्धा 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 2 लाखापर्यंतची दंड जो आहे तो दिलेला आहे. नंतर सायबर टेररिझम दिलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑफेन्सेस जे आहेत ते या IT ऍक्ट मध्ये दिले, सेक्शन 65 नुसार सेक्शन 67 पर्यंत. नंतर काही इन्फॉर्मेशन पब्लिश केलेली असेल किंवा ट्रान्समिट केलेली असेल जी सेक्शुअली एक्सप्लिसिट ऍक्ट आहे, म्हणजे जे शरीर संबंधाशी रिलेटेड असेल, तर अशा प्रकारची जर माहिती त्या ठिकाणी ट्रान्समिट केलेली असेल तर त्यासाठी पहिला जर तो ऑफेन्स असेल तर त्यासाठी 5 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 10 लाखाचा दंड. आणि जर सबसिक्वेंट कन्व्हिक्शन असेल म्हणजे परत जर त्याने तो ऑफेन्स केला तर त्याला 7 वर्षापर्यंतचे तुरुंगवास आणि 10 लाखापर्यंतचा फाईन जो आहे तो दिलेला आहे. म्हणजे परत जर त्या व्यक्ती त्या ऑफेन्स मध्ये असेल तर त्याच्यासाठी त्याची जी पनिशमेंट आहे, जी तुरुंगवास आहे, तो वाढवलेला आहे. नंतर इंटरमिडिएटरी. आता इंटरमिडिएटरी म्हणजे काय, जो तुमचा डाटा तुमच्या वतीने होल्ड करतो आहे किंवा स्टोअर करतोय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गुगलवरती तुमची काहीतरी माहिती टाकली, तुम्ही मेल केला तर ती गुगलवरती स्टोअर असते, बरोबर. म्हणजे गुगल हा काय आहे, इंटरमिडिएटरी आहे, म्हणजे मध्यस्थी आहे. तो दुसऱ्या याच्यासाठी तुमचा डाटा स्टोअर करून ठेवतो आहे. तर अशा इंटरमिडिएटरीने जर तुमचा डाटा लीक केला तर त्याच्यासाठी सुद्धा 3 वर्षाची शिक्षा जी आहे ती दिलेली आहे. तर या शिक्षा ज्या आहे या तुम्हाला समजणं महत्वाचं नाहीये, फक्त त्या माहित पाहिजे आपल्याला की सेक्शन महत्वाचं नाहीये, कारण तुम्ही लिगल फील्ड मधले नाहीये. तर यामध्ये तुम्हाला अवेअरनेस म्हणजे जागृती होणे जास्त महत्वाची आहे की हे जे प्रकारचे ऑफेन्सेस आहे हे होऊ शकतात. आणि असं नाहीये की आपल्या जळगावमध्ये होत नाहीये किंवा मेट्रो सिटीज मध्येच होत आहे. तर तुम्ही आता न्यूजपेपरमध्ये पाहिलं असेल की बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये येतं की एका बॉयफ्रेंडने त्याच्या जी गर्लफ्रेंड आहे तिच्या सोबतचे फोटोज किंवा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता तो तिला ब्लॅकमेल करतो आहे किंवा तिचं लग्न मोडण्यासाठी त्याचा वापर करतो आहे. म्हणजे आपल्या घरापर्यंत ही ह्या ज्या काही ऑफेन्स आहे किंवा हा जो गुन्हा आहे आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेले आहे आणि अजून आपल्याला त्याची भनक सुद्धा नाहीये, म्हणजे आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नाहीये की अशा प्रकारचे गुन्हे आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायची गरज आहे, जाणीव किंवा जनजागृती करायची गरज आहे की अशा प्रकारचे ऑफेन्सेस जे आहे ते होऊ शकतात किंवा हे गुन्हे जे आहे ते होऊ शकतात. तर हे जे गुन्हे आहेत तर प्रत्येक वेळेला म्हणजे एक पुरुषच करेल किंवा स्त्रीच करेल असं नाहीये, कारण आपण ते बुल्लीबाई ऍप जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये एक 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा या दोघांनी मिळून ते ऍप जे आहे ते ऍप तयार केलेलं होतं. आणि जेव्हा त्याचं इंटरोगेशन, त्याची जी चौकशी करण्यात आली तर त्या चौकशीमध्ये त्याने केलेल्या कृत्याबद्दल कोणतंही हे नाहीये, म्हणजे आपण जसं म्हणतो की त्याला पश्चाताप त्या गोष्टीचा होत नाहीये की त्याने ते कृत्य जे आहे ते केलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या हे आपण त्याच्यासाठी जे हे पाहिलं की आपण कोणत्या कोणत्या ऍक्ट नुसार IPC मध्ये म्हणजे तुमचा जो भारतीय दंड संहिता आहे त्याच्यामध्ये पण काही प्रोव्हिजन्स जे आहे त्या दिलेल्या आहे. त्याच्यानंतर जे सायबर सेल आहे आपल्या प्रत्येक स्टेटमध्ये दिलेला आहे, डिस्ट्रिक्ट तुमचं जे नियरेस्ट पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा FIR करू शकता जर असा गुन्हा कोणाला म्हणजे असं कोणाशी होऊ नये. पण जर समजा कोणाला तुम्हाला माहिती पडलं की या व्यक्तीसोबत असं झालंय तर तुम्ही त्याला सांगू शकले पाहिजे की तुम्हाला कुठे जायचंय, तर तुम्ही FIR करू शकता. जर FIR नसेल करायची तुम्हाला तर तुम्ही त्या ठिकाणी काय जी ऑनलाईन साईट दिलेली आहे गव्हर्नमेंटच्या सायबर क्राईम म्हणून, तर ते ऑनलाईन तुम्ही तुमची जी कंप्लेंट आहे ती ऑनलाईन कंप्लेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल जो मोबाईल नंबर, ईमेल ID या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागत असतात. नंतर 2 फॉर्मॅट दिलेले आहेत. ते फॉर्मॅट मला वाटतं तुम्हाला आता इथून जर मी दाखवले तर तुम्हाला ते दिसणार नाही. स्क्रीन शेअर करायला मी ते सेव्ह नाही केलेले, पण मी तुम्हाला याचा फोटो काढून व्हॉट्सअपला टाकून देईल. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुमचं स्टेट कोणतं आहे, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, पोलीस स्टेशन जवळचं कोणतं आहे, काय घटना घडलेली आहे, इन्सिडेंट कोणता झालेला आहे, त्याच्यानंतर काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे का त्या घटनेबद्दल.
नंतर त्यांनी म्हणजे अजून पुढे त्यांनी एक दुसरा फॉर्म दिलेला आहे की त्या फॉर्म मध्ये पण त्यांनी अप्रॉक्सिमेटली डेट अँड टाइम विचारलेला आहे की कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी ती घटना जी आहे ती घडलेली आहे. समजा तुम्ही जर लेट, म्हणजे आता आपण असं असतो की जेव्हा आपल्यावरती अशा प्रकारच्या काही घटना घडत असतात तर आपण त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागत असतो, बरोबर. तर तो वेळ जो आहे, म्हणजे जर डिले झाला, उशीर जर झाला असेल आपल्याला विचार करायला, कारण आपण काय आहे बदनामीच्या किंवा आपल्या स्टेटसच्या याच्यासाठी आपण अशा प्रकारच्या कंप्लेंट करण्यासाठी किंवा आपण अशी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही आणि त्यामुळेच जे गुन्हेगार आहे त्यांची जी काही हे आहे ती वाढत जाते, त्यांची प्रवृत्ती जी आहे ती वाढत जाते. कारण एकाने कंप्लेंट नाही केली तर तो दुसरा ऑफेन्स करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होत असतो, म्हणजे तो एनकरेज होत असतो ऑफेन्स करण्यासाठी जर त्याला आपण रिस्ट्रिक्ट नाही केलं तर. त्याच्यासाठी तो उशीर झाला असेल तर त्या उशीर होण्याचं कारण सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं असतं. तर सायबर सेल जी आहे त्या सायबर सेलमध्ये तुम्ही कंप्लेंट जी आहे ती करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अनॉनिमसली, म्हणजे तुमचं नाव न देता सुद्धा कंप्लेंट जी आहे ती करू शकता. जर सायबर सेलने तुमची कंप्लेंट घेण्यासाठी रिफ्यूज केलं असेल तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या याच्यामध्ये, कारण याला ज्युरिस्डिक्शन नाहीये, हद्द नाहीये की जळगावमध्ये गुन्हा झाला तर तुम्ही जळगावमध्येच कंप्लेंट फाईल करायला पाहिजे असं नाहीये. तर तुम्ही सायबर सेलमध्ये तुम्ही ईमेल, म्हणजे वेगवेगळे त्यांनी ऑफेन्स दिले की तुमचा ईमेलशी रिलेटेड ऑफेन्स आहे का, बँकिंगशी रिलेटेड ऑफेन्स आहे का, मोबाईल ऍपशी रिलेटेड ऑफेन्स झालेला आहे का, गुन्हा झालेला आहे का, तसे त्यांनी टाइप्स दिलेले आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची जी कंप्लेंट आहे ती कंप्लेंट तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर तुम्ही स्वतः पर्सनली जाऊन पोलीस स्टेशनला तुमची FIR करू शकता किंवा तुम्ही मेलवरती जी नॅशनल सायबर क्राईमची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती सुद्धा तुम्ही तुमची कंप्लेंट जी आहे ती फाईल करू शकता. तर हे झाले तुमचे सगळे सायबर क्राईमशी रिलेटेड किंवा तुमच्या सिक्युरिटीशी रिलेटेड जे काही ऑफेन्सेस आहे, सिक्युरिटी आणि ऑफेन्सेस हे दोघही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता तुम्ही जर म्हणाल की आता मॅडम हे तर योगाचं सेशन, म्हणजे योगाचा वर्कशॉप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सायबर सिक्युरिटी कशासाठी घेतलं आहे, तर मला असं वाटतं, माझं एक ओपिनियन आहे की जेव्हा तुम्ही योगा आणि तुमच्यावरती जेव्हा कोणता तरी एखादा वाईट प्रसंग येत असतो किंवा वाईट सिच्युएशन येत असते, तर त्यामध्ये जर तुम्ही योगा करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की वेदिक पिरियड पासनं योगाचं जे महत्व आहे ते आपल्या ऋषी मुनी संत जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं जे सायकोलॉजिकल आणि सायकिक डिसिप्लिन जे आहे, म्हणजे आपलं जे मानसिक हे जे आहे ते बिल्ड करण्याचं, बांधण्याचं काम जे आहे ते योगा करत असतं, की आपली पर्सनॅलिटी बिल्डिंग जी आहे ही योगानुसार होत असते. तर याच्यामध्ये पण आपण पाहतो की वेस्टर्न कल्चर जे आहे त्याचा इफेक्ट आपल्यावरती होत आहे आणि त्याच्यामुळे आपण काय करतो आहे, योगाकडे आपण दुर्लक्ष जे आहे ते करतो आहे. तर याच्यामध्ये जी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट जी आहे आपली, म्हणजे जी आपली आंतरिक म्हणजे आत्मिक जी आपली डेव्हलपमेंट आहे ती होणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. पण आजचं जे युग आहे ते स्ट्रेस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकावरती ताण आहे, तणाव आहे, तुमच्यामध्ये काहीतरी डिप्रेशन आहे, तडपण आहे, प्रत्येकाला काहीतरी यामध्ये प्रत्येक ठिकाणी, म्हणजे असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला स्ट्रेस, स्ट्रेन किंवा डिप्रेशन जे आहे ते नाहीये. तर या सर्कमस्टान्सेस मध्ये, या सिच्युएशन मध्ये काय होतं मग की व्हायलन्स आणि क्राईम जो आहे तो कॉमन आहे, म्हणजे ज्याला हिंसा म्हणतो आणि जे गुन्हे आहे ते रोज होत आहे. असं एकही म्हणजे क्राईमलेस सोसायटी कुठेच होऊ शकत नाही, पण यामध्ये जे डे टू डे रोज जे आहे त्याच्यामध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे आपल्याकडे काय आहे की योगाचं महत्व आता लोकांना समजायला लागलंय आणि म्हणून लोक कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये योगा जे आहे हे इम्पार्ट करिक्युलम मध्ये त्यांच्या ऍड करत आहे. तर हे जे आहे हे आपल्याला एक माइंड डिसिप्लिन, म्हणजे आपल्याला एक शिस्त लावण्यासाठी, आपल्या डोक्याला, आपल्या मेंदूला शिस्त लावण्याचं काम जे आहे हे योगा जे आहे ते करत असतात. आणि त्यामुळे आपण काय आहे, वरीज, आपल्या जे काही चिंता असतील, आपली जी काही एन्झायटी असते तर ते काय आहे आपण कमी होत असतात. तर हे जे काही सायबर क्राईम्स आहे अगेन्स्ट द वुमेन ऑलवेज इफेक्ट ऑन द मेंटल हॅरॅसमेंट, म्हणजे जे स्त्रिया आहे किंवा पुरुष जरी असतील तरी मला सांगा, तुमच्या अकाउंट मधून जर ऍट ए टाइम तुमच्यातले 5 लाख रुपये, 1 लाख रुपये किंवा साधे 10,000 रुपये जरी गेले तरी तुम्हाला टेन्शन येणार आहे, कारण ते 10,000 रुपये कमवण्यासाठी तुम्ही महिनाभर जे काम जे आहे ते केलेलं असतं, बरोबर. तर यामध्ये तुम्हाला मेंटल हॅरॅसमेंट जे आहे, मानसिक ताण जो आहे होत असतो. म्हणून आपण काय केलं आहे, प्रत्येकाने योगा आणि मेडिटेशन जे आहे लहानपणापासून करायला पाहिजे, की ज्यामुळे
जे जुएनाईल डेलिक्वन्सी म्हणजे जे लहान मुलांमध्ये जी आता हिंसा किंवा क्राईम जे वाढत आहे किंवा क्रिमिनल्स जे असतील, आपण पाहिलं की जे किरण बेदी जे होते तर त्यांनी सुद्धा तिहार जेलमध्ये योगाचे सेशन्स घेतलेले होते, जे क्रिमिनल्स असतील त्यांच्यामध्ये चेंज होण्यासाठी. कारण काय की योगा जो आहे आणि मेडिटेशन जे आहे स्पिरिच्युअली तुमच्या याच्यामध्ये वाढ करत असतं, स्पिरिच्युअल नॉलेज जे आहे तुम्हाला देत असतं. तर प्रत्येक जे ऑल ह्युमन अनहॅपीनेस जो आहे म्हणजे जो तुमचा दुःख आहे किंवा ज्या तुमच्या काळजी आहे ते तुमच्या स्पिरिच्युअल नॉलेजचं कमी असते तुमच्यामध्ये, म्हणून ते बोलून घे 2च मिनिटं म्हणतो. तर यामध्ये जे तुमचे स्पिरिच्युअल नॉलेज कमी होत आहे आणि म्हणूनच तुमचं जे काही मॉरल स्टँडर्ड आहे, जी नैतिकता आहे ती कमी होते आहे. आणि जे व्हॅल्यूज जे आहे म्हणजे आपण ज्याला व्हॅल्यू एज्युकेशन, आपण लहान मुलांमध्ये आता एक नवीन सब्जेक्ट आलेला आहे व्हॅल्यू एज्युकेशन. तर तो व्हॅल्यू एज्युकेशन कशासाठी केलंय आपण की मुलांमध्ये मॉरल स्टँडर्ड वाढायला पाहिजे, त्यांच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यूज ऍड करता आल्या पाहिजे, बरोबर. यासाठी आपण आपल्याकडे जे काही व्हॅल्यू एज्युकेशन सुरू केलं आहे तर त्यासोबतच योगा सुद्धा आपल्याला हेल्प करू शकतं. आणि त्यामुळे आपल्याकडे जर समजा आपल्याला सोसायटीमध्ये किंवा हे सायबर क्राईम्स कमी करायचे असतील तर आपण योगा जो आहे तो करायला पाहिजे. मला एक छोटस एक कॉमेडी वाक्य जे आहे ते आठवत आहे. तुम्ही कार्टून बघता का नाही मला माहित नाही, पण एक बुडबक आणि बनबुक असे एक छोटे मुलं खूप आवडीने बघतात. त्याच्यामध्ये एक हे होता एपिसोड होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी योगा 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 याच्यावरती काहीतरी हे होतं. तर त्याच्यात एक वाक्य म्हणायचं, त्यांचा जो टीचर होता तो जो भी होगा योगा से होगा, जो भी होगा योगा से होगा. थँक्यू. मी सगळ्यात पहिल्यांदा ज्योती वाघ मॅडमचं धन्यवाद आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे 2 शब्द जे काही मांडण्याची संधी मला दिलेली आहे. थँक्यू देवानंद सोनार सर, तुम्हाला पण धन्यवाद की तुम्ही मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली. धन्यवाद मॅम, आपलं मार्गदर्शन खूपच अमूल्य होतं. आता पुढचा कार्यक्रम आपला असा की आपले आजचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर देवानंद सोनार सर, केसी सोसायटी एमजे कॉलेज आंतरविद्याशाखा प्रमुख, तसेच सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे आपले संचालक डॉक्टर देवानंद सोनार सर यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. हरिओम सर्वांना. सर्वप्रथम मी डॉक्टर नैना झोपे मॅडमांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सुंदर असा विषय आमच्या समोर मांडला. आणि खरोखर आजचा जो विषय होता, जरी मॅडमांनी शेवटी आपल्याला सांगितलंच की योग जरी आपण करत असलो तरी आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य जो घटक आता सोशल मीडिया हा झालेला आहे, मोबाईल शिवाय आपण राहू शकत नाही अजिबात. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या सगळे इन्फॉर्मेशन आहे ही आता प्रायव्हेट कुठेच राहिलेली नाहीये, ती आपण सगळी पब्लिकली केलेली आहे. पण त्याचा कुठे दुरुपयोग होऊ नये याची काळजी घेणं आज आपल्याला सर्वांसाठी ते खूप गरजेचं झालेलं आहे. जसं आपण असं म्हणत होतो आधी, आपण एक भावगीत ऐकलेलं असेल की तोरा मन दर्पण कहलाय, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाय. हे भजन तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आतापर्यंत मन आपलं दर्पण होतं. पण आता एक अजून दर्पण आपल्यासोबत वाढलेलं आहे की मनात जे काही विचार येतात ते आपण साधे गुगल ऑन करून जर त्याच्यासोबत बोलून जरी आपण दाखवले किंवा टाईप जरी आपण केलं तरी गुगलकडे आपल्या मनात काय चालू आहे हे गुगलला सगळं माहिती आहे. म्हणजे माझ्या मनात काय चालू आहे हे दुसऱ्याला कोणालाही कळणार नाही, पण माझ्या मनात जे चालू आहे ते सर्वात आधी जर कोणाला कळत असेल तर ते घरातल्या व्यक्तीपेक्षाही आपल्या फोनला, आपल्या गुगलला ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कळतं. आणि मग हे जे कळलेलं आहे ते खरंच प्रायव्हेट आहे का, ते खरंच सिक्युअर आहे का, आणि म्हणून हे सिक्युरिटी कशी आपल्याला पाळता येईल याच्यासाठी आपला हा सगळा आजचा मॅडमांचं व्याख्यान अतिशय आपल्यासाठी उपयुक्त होतं. आणि एक कायदे तज्ज्ञ व्यक्ती, एक प्राध्यापक पदावर असलेली व्यक्ती आणि डॉक्टरेट त्याच्यामध्ये केलेल्या व्यक्तींकडून इतकं सुंदर ज्ञान आपण या बाबतीतलं ऐकणं आणि त्याच्याबद्दल ती जागरूकता आपल्या ठिकाणी असणं, विशेष करून महिलांना, आपल्याकडे महिला वर्ग खूप जास्त असतो आमच्याकडे, विशेष करून महिलांसाठी या गोष्टी, बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत महिला टाळाटाळ करतात की घरात एखाद्या पुरुषाने जरी म्हटलं की नाही असं फोटो नाही टाकायचे सोशल मीडियावर तरी त्यांना थोडंसं नकोसं वाटतं. मग आम्ही सगळं एवढं करतोय, आम्ही का अपलोड नाही करायचे.
तर त्याच्या मागची ही कारण मीमांसाच मॅडमांनी आपल्या समोर टाकलेली आहे. आपल्याला सगळं करायचं आहे, फक्त एक सुरक्षितता त्या संदर्भातली आपल्याला नक्कीच पाळता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर इतकं सगळं करूनही जर कुठे काही अनावधानानं काहीतरी आपलं हॅक झालं किंवा आपला डेटा लीक झाला कुठे, तर त्यानंतर आपण काय कायदे कानून आहेत याच्याबद्दलही मॅडमांनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. कालचीच एक नवीन घटना डोळ्यासमोर आली माझ्या. काल आपलं व्याख्यान झाल्यानंतर आमच्या एका मित्रांचे गुजरातमध्ये चांगल्या पोस्टवरती आहेत आणि त्यांचं म्हणजे आतापर्यंत आपण ऐकलो की फेसबुक अकाउंट हॅक झालं किंवा गुगल अकाउंट हॅक झालं. काल एका जणाचं व्हॉट्सअप अकाउंट पण हॅक झाल्याची घटना आम्ही ऐकली आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरून इतरांना वेगवेगळ्या प्रकारचे नको ते मेसेजेस ते पाठवल्या जात होते आणि त्यांनाच त्यांच्या अकाउंटवर काहीच शेअर करता येत नव्हतं. निदान गुगल अकाउंट हॅक झालं, फेसबुक पेज आपलं हॅक झालं तर आपण व्हॉट्सअप स्टेटसला तरी लावू की माझं हे हॅक झालेलं आहे, कुणाला काही मेसेज आला तर हे करू नका. पण त्यांना ते त्यांच्या अकाउंटवर त्यांना काहीच करता येत नव्हतं आणि 3 तासात जवळपास 100-150 लोकांनी त्यांच्याकडे कंप्लेंट केलं की तू असे काय मेसेज पाठवतोय आम्हाला. म्हणजे हे जे आपल्यासोबत हे आत्ता आपल्या जरी आपल्याला असं आतापर्यंत वाटत होतं की याचा माझा काही संबंध नाहीये, पण आज ते आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचत आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दलची जागरूकता पुरुषांच्या ठिकाणी असो किंवा महिलांच्या ठिकाणी असो, तर त्याच्याबद्दलची जागरूकता असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही जाणीव जागृती आपल्याला करून देण्यासाठी मॅडमांनी खूप आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या वतीनं आणि सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीच्या वतीनेही आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणी अध्यक्ष मनोगत या ठिकाणी थांबवतो. हरिओम. धन्यवाद सर. आपल्या ह्या मनोगताबद्दल आपले मनस्वी आभार मानते मी. तसेच आज आपल्याला लाभलेल्या डॉक्टर नयना झोपे मॅडमचेही आभार मानते. आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आपण आम्हाला जे अमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी मॅडमचे धन्यवाद मानते. तसेच आपले सोहम डिपार्टमेंटचे संचालक डॉक्टर देवानंद सोनार सर व प्राध्यापक ज्योती वाघ मॅडम यांनीही हे अतिशय सुंदर 3 दिवसीय व्याख्यान आयोजित केले. त्यातला हा 2nd दिवस आणि यातलं हे मार्गदर्शन आम्हाला खूप अमूल्य होतं. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. ज्योती वाघ मॅडमांनी आपले मकर संक्रांतीचे वाण ह्या सब्जेक्टच्या अंतर्गत, ह्या विषयाच्या अंतर्गत मॅडमांनी 8 दिवसाचं योगाचं सेशन चालू केलेलं आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच आपलं हे 3 दिवसीय व्याख्यानही मॅडमने सरांच्या मदतीने डॉक्टर देवानंद सरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले आणि ते सक्सेसफुली कंप्लीट होते. त्याबद्दल मी डिपार्टमेंटचे देवानंद सोनार सरांचे आणि मॅडम प्राध्यापक ज्योती वाघ मॅडमांचे आभार मानते. तसेच आपण सगळेजण इथं आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व उपस्थितांचेही आभार मानते. धन्यवाद. मी स्वाती खरे बोलते. तुम्ही जे ज्योती मॅडम तुम्ही जे ह्या वर्षी आम्हाला जे वाण दिलंय ना, ते वाण एक 8 दिवसात संपणार नाही तर ते लाईफ टाइम चालणारं वाण दिलंय. म्हणजे खूप आम्हाला ही कल्पना खूप आवडली की वाण असं आपण देतो की वाण देताना आपल्याला प्रश्न पडतो की काय वस्तू ठेवू यावर्षी, पण ती वस्तू 8 दिवस 15 दिवस महिनाभरानंतर ती भंगारमध्ये जाते. पण तुम्ही दिलेलं वाण लाईफ टाइम आम्हाला उपयोगात पडणार आहे आणि आम्ही इतर लोकांनाही ते वाण वाटू शकतो. जेवढं वाटू तेवढं ते वाण वाढत जाईल. थँक्यू मॅडम.